हॅलो फ्रेंड्स, आस्वाद कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आवळ्याचा ज्यूस बनवणार आहोत. आवळा ज्यूस हे एक इम्युनिटी बूस्टर ड्रिंक आहे. हा ज्यूस आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असल्याने पचनक्रिया मजबूत होते. हा ज्यूस बनवण्यासाठी या ठिकाणी मी काही आवळे घेतलेले आहेत. त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे. आवळा आणि कढीपत्त्याच्या एकत्रित सेवनाने केस मजबूत होण्याबरोबरच त्वचा तजेलदार होण्यास खूप मदत होते. हा ज्यूस बनवण्यासाठी सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि साधारण 3 ते 4 आवळे असे बारीक कट करून घेणार आहे. जेवढ्या प्रमाणात ज्यूस बनवायचा आहे त्या प्रमाणानुसार आवळे घ्यायचेत. या ठिकाणी मी साधारण 4 आवळे कट करून घेणार आहे आणि हे आतलं जे बी आहे ते काढून टाकायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आवळ्याचे असे बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं देखील याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा, म्हणजे हा एवढा तुकडा मी याच्यात ॲड करणार आहे. आल्याचं वरचं साल काढून टाकायचं आहे आणि आल्याचे देखील छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता अशा प्रकारे. यानंतर हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे व्यवस्थित वाटून घेणार आहे. वाटताना पाणी जास्त टाकायचं नाही, कारण आपल्याला याची अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे. हे पाहू शकता आलं, कढीपत्ता आणि आवळा अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेणार आहोत, म्हणजे हे सगळं व्यवस्थित एकजीव होईल. मिक्सरवर पुन्हा एकदा फिरून घेतल्याच्यानंतर हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. त्यासाठी पाहू शकता या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यावर अशी एक चाळणी ठेवली आहे आणि याच्यामध्ये हा ज्यूस ओतायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे यात आता पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून चमच्याने व्यवस्थित ते असं प्रेस करत सगळा असा चोथा काढून टाकायचा आहे आणि छानपैकी हे गाळून घ्यायचं आहे. हे पाहू शकता अशा प्रकारे हा चोथा वेगळा केलेला आहे. यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा जिरं पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये गूळ देखील ॲड करू शकता, पण मी या ठिकाणी गूळ ॲड नाही करणार आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे. आता मी या ग्लासमध्ये हा काढून घेते. आवळा आपल्या आरोग्यासाठी किती जास्त प्रमाणात उपयुक्त आहे हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरजच नाही. असा हा आरोग्यदायी ज्यूस पिण्याचे अगणित असे फायदे आपल्या शरीराला मिळतात. आता याच्यात मी बर्फाचे तुकडे ॲड करणार आहे. हे पाहू शकता. बर्फ ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर स्किप देखील करू शकता. आता एक शेवटचा फायनल टच, याच्यावर थोडीशी असे जिरे पावडर स्प्रिंकल करून घेणार आहे. हे पाहू शकता. याने दिसायला देखील हा ज्यूस अगदी अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि आता अशा प्रकारे आस्वाद घ्या मस्त अशा थंडगार इम्युनिटी बूस्टर आवळा ज्यूसचा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा व स्वस्थ राहा. बाय बाय.